फडणवीस साहेब तुम्हाला नाही कळायचं, ही जनतेचे लाट आहे, ही उठाव आहे. याला उठाव म्हणजे तर तुमच्या जीवनात तुम्ही कधीच उठाव बघितला नसेल. आता बघा, तर तुमच्या बापाची गाडी ही गाडी, माझ्या खानदानी मराठ्यांचे कष्ट करून कमिलेली गाडी. वेळ आली ना तुमच्या मुंडकावर पाय देऊन आरक्षण घेऊन पण सोडत नाही मी. आता तुम्हाला काय बदनामी करायची, काय व्हिडिओ आणायची काम मी नाही आता. आमचं लागलं होतं त्याचं मग काय ते कुठे गेला का तर सध्या येवल्यावला 15 दिवस झाले दिसणार काय बर्फात पडला का तिकडे हिमालय झोपला का. कोणता राज्य चालवता फडणवीस साहेब तुम्ही? तुमच्यापेक्षा इंग्रजांमध्ये होते, निजाम बरा होता अशी मनाची वेळ जनतेवर आली. आता लोकांनी बैठकाला नाही जायचं, लोकांच्या गाड्या अडवायच्या, स्टिकर दिसलं की गुन्हा. ते क्रेन वाले ते मुस्लिम बांधव बीडचे मला कोणतरी सांगितलं, ते हार लावायला दिलं, फुकट दिलं जाऊन डिझेलला तेल टाकलं असं माहिती. मग आपण का देण्यात पण समजा तसं का सांग, त्यांच्यावर गुन्हा दाखल केला का दिले म्हणून, काय पद्धत त्यांच्यावर गुन्हा दाखल. काय केलं, बाकीच्या जे शिप्यावर टॅक्स घेतला, काय म्हणते टॅक्स भरलेला नाही. इथून झोपले होते तुम्ही, नेमके आमच्या आंदोलनात मला टॅक्स आला तुमचा. आता मला गाड्या देतात लोक बसायला, नाही का? मी दौऱ्यात जातो ना, बोर झाले का? मला गाड्या देतात लोक बसायला दौऱ्यात जायला. त्या गाड्यावाल्याला फोन सुरू आहे, तुम्ही गाडी कसं काय देता त्याला? मला मग तोही देतो का? त्यातले डबडे घेऊन आणून बसले तरी हे तुम्ही. मग मी जातो टाळीला आणि हे म्हणते ते काही बोलतो, काही कसं काय नाही बोलणार. तर तुमच्या बापाची गाडी ही गाडी, माझ्या खानदानी मराठ्यांचे कष्ट करून कमिलेली गाडी. ते म्हणते ते गाडी का दिली, डिझेल करून टाकतो. अरे 50-50, 60-60 लिटर जमीन आहे त्यांचं. मी तुम्हाला गोदा पट्ट्यातलं उदाहरण सांगतो. गोदा पट्ट्यात 123 गावात 300 लोक असेल, त्यांना 70 एकर पेक्षा जास्त जमीन. त्यातले 150 लोक असे की 200 एकर पेक्षा जास्त. त्यांना 1600 टन नुसती सोयाबीन होती क्विंटल. 1200 ते 1300 टन नुसता ऊस जातो त्यांचा. ते 3000चा एक दिवस डिझेल टाकू शकत नाही. एका महिन्यात दिवस 30 गाड्या 300. देवेंद्र फडणवीस साहेब घ्या लिहून. मला माहिती, मी तर बोलतो तुम्ही झोपत नाही. तिथं एक वॉर रूमच केली. तो काय बोलतो, लिहा. ते लिहाणारा पेन संपल्यात, लिहाणारा काय म्हणतो माहिती तुम्हाला? काय खुर्शी जाऊन यार रे, याने काय लिहायला लावला यार, मला काय बेकार काम लावलं रे, ते सांगत आहे मला. तुम्हाला काय माहित मागचे काय करणं ते. तुम्ही एखाद्या भाज्याला पैसे देत असताना त्याला ते उधारी ठेवली असेल, तुम्ही एखाद्या हात लावा. ते सांगत आहे काय बेकार कामाला लावले. असले काम कवा जिंदगीत लागले नव्हते, असले काम आले आम्हाला. गाड्या 300 दिवस 30. याचा जर आज नंबर आला तर दुसऱ्या गाडीवाल्याचा 30 दिवसांनी नंबर येतो. महिन्यातून एकदा 2-3 हजारात डिझेल टाकायला त्याला काहीच अडचण नाही. उलट आमच्यात भांडणं लागलेत माझ्या गाडीतून बसण्यात म्हणून. आतून म्हणता गाडी कशाला देतो, कोण भेट त्यातला? तुम्ही जे शिप्या नको म्हणले, लोकांचे शिप्या बंद केल्या, लोक माळदारू भरून गोण्या उचलायला लागले फुलाच्या. आता गोण्यावर गुन्हा दाखल करता का फडणवीस साहेब? पोत्यावरून गोण्यावर मराठे नाही थांबणार तुम्हाला. त्या गाड्या त्याच्या कमी केल्या, त्या गुन्हे दाखल करायला लागले त्यांच्यावर. मग आता जास्त गाड्या यायला लागल्या, जास्त यायला लागल्या. पहिल्यांदा तरी अर्ध डिझेल होतं, मी डोकून बघायचं अर्ध टाकलं फुल. आता फुल येतोय, सगळ्या गाड्या फुल येतात आता फडणवीस साहेब बोलल्यापासून डिझेलाची. कारण मला नुसती गाडी देऊन परवडत नाही भाऊ, तुम्हाला माहित नसेल. मला जर नुसती गाडी दिली मिळत माझं आठवणा बी नाही. त्या टाकायचं का त्या गाडीवाला तेवढं सांगत होतं डिझेल फुल करायचं होता, नाही बंद पडेल टाकलं लागणार आम्हाला. फडणवीस साहेब तुम्हाला नाही कळायचं, ही जनतेचे लाट आहे, ही उठाव आहे. याला उठाव म्हणजे तर तुमच्या जीवनात तुम्ही कधीच उठाव बघितलेला नसेल. आता बघा, तुम्ही फक्त इतिहासात वाचत होते उठाव म्हणजे काय, 1857 काय, पेशवाईकालीन काय, इंग्रजकालीन काय,
आता नवीन विठराव आणि इतिहास तुम्हाला पुन्हा एकदा वाचायचा आहे. नसतात दुश्मनातला सोडून द्या, आरक्षण द्या, हेच मराठा फडणवीस तुम्हाला डोक्यात घेऊन नसते. आम्हाला आरक्षणाच्या पलीकडे काय कळत नाही, मला राजकारण करत नाही, पण आरक्षण घेतल्याशिवाय सोडत नाही. आरक्षणाचा विषय मार्गी काढायचा. यांना करू द्या, काय करायचं. हे मला गुंतवणार आहेत, माझ्यावर हल्ला घडून आणणार आहेत. मी हल्ल्याला सामोरं जायला तयार. यांनी माझा रोडवरचा सगळा पोलीस बंदोबस्त उठवलेला आहे, कारण यांना भाजपच्या कार्यकर्त्याकडून माझ्यावर हल्ला घडून आणायचा होता पाठीमागच्या 20-25 दिवसात. मला ज्यावेळेस कळालं खात्रीला आहे, त्या टायमाला मी जाहीर सांगितलं, तुमचा कोण कार्यकर्ता आहे त्याला फक्त माझ्या गाडीला आडोय म्हणा, मग त्याला कचका घेऊ कसा असतो. कुणीच नाही आलं. आम्ही बी काय एवढे कच्च्या तालमीतले नाहीये. तुमच्याकडे सत्ता आहे म्हणून तुम्ही गैरवापर करायला लागला. पलटी होऊ शकते, पलटी होऊ शकते. तुम्ही ईडी फिडी यासाठी शिकली लोकाला, जर आमचे हे पोट्टे त्याच्यात गेले तर त्यांच्या टायमाला ईडी राहणार आहे, तुमच्या मागे सुद्धा लागू शकते. ज्याच्याकडे सत्ता असेल त्याच्या मागे चलत येतो म्हणजे असं म्हणतात लोक. मग आपले पोरायचे आल्यावर ते बी कोणाच्या मागे पळू शकते. आम्ही तर चाक बसू तिला. पण कोणाच्या मागे पळालो मग आम्ही बी. कशाला नादी लागतात जनतेच्या. जनता मायबाप समजा, मस्ती येऊ देऊ नका सत्तेची. जनता काही करू शकते. आम्ही दुसरी सापडून आणू आणखी तिला एखादी भारी असली तर, पण ढिले नाही पडणार. मराठ्या सगळं डोकं लावू नका. तुम्ही जेवढे डाव टाकले तेवढे तुमच्यावरती प्रत्येक डाव टाकून तुम्हाला मी मागसर केलेलं आहे. आणखी नाही पुढचे तुमचे यशस्वी होऊ देणार नाही. आता शेवटचा डाव आणला त्यांनी पैशाचा, ते बी काल उघडा पाडण्यामुळे ते बंद झालं. ते माघारी गेलं तर आलत नाही. त्याला फोन लावतो तो, आम्ही ते फोनच उचलेत. ते म्हणतो लय घाणशा देते लोक. कसा आल तर घेऊन घाण द्यायच्यात काय करते. आता नवीन डाव आणायची सवादी चालू देतो. आंतरराष्ट्रीय दर्जाचं त्यांनी संगणक आणलं असं मला कळालं, पण 8 दिवस झालंय कळालं. हुबेहूब जशाला तसंच व्हिडिओ बनवते जणू ते. आता मला बदनाम करायचे का. कसला तरी व्हिडिओ दाखवायचा, याचं टकोर त्याला बसायचं, त्याचं टकोर याला बसायचं, त्याची केस त्याला बसायची आणि ते दाखवायचं. ते तसं नाही. ते नवीन व्हिडिओ नाही टाकता येत. बघा, माया इमानदारीचं फळ आहे, माया इमानदारीचं फळ आहे. ते नवीन एक आता व्हिडिओ आहे, येणे बॉल हल्ला त्याचा टकोराला लागतो तिथं, त्याच्या इकडं लागतो एकाच्या, पण मुंडकं फिरताना दिसतं ते दुसराच. असं नाही. त्या उभे होप दिसतंय दरवाजापर्यंत आल्याला, अमुक आत नाही गेला तरी आत सुद्धा गेलेला दिसतो. इतकं राईट असाल तसं. आणि मग मला बदनाम करायचं. काय नीच विचार आहे त्यार तुमची. एवढं मोठं सत्ता चालवता, माझे घाण घाण व्हिडिओ बनवायचे, ते व्हायरल करून तुम्हाला मला बदनाम करायचे. मी काय चूक केली हो माय बाबा. मी इमानदारीनं समाजाचं काम करतो, ही चूक आहे का. मी समाजाशी प्रामाणिक आहे, तुम्हाला फुटत नाही, मॅनेज होत नाही, ही चूक आहे का माझी. काय वागता तुम्ही माझ्याशी असले व्हिडिओ कुठं रेकॉर्डिंग व्हायरल करणार. तुम्ही समोरासमोर खेटा ना, समोर खेटा. तुम्हाला लोकशाहीने खेटायचं तर त्यांनी खेटा, घटनेने कायद्याने खेटा. माझ्या विरुद्ध राज्यात एकही तक्रार नाही, एकही. त्याच दिवशी मी गोदावरीत उडी टाकेन तर एक तक्रार असली, एक बी नाही. मला एकही माता माऊली म्हणू शकत नाही वाकड्या नजरेने बघितलं. एक बी. मी भांबेरीत 3.5 महिने राहिलो, 6 महिने साष्ट पिंपळगावात राहिलो, आता 9 महिने झाले. मी अंतरवालीत ओढी काळात 2 महिने राहिलो. एकही आई माऊली म्हणू शकत नाही आमच्याकडे वाकड्या नजर. काय नियत काय सरकार चालवायला लागलेत भंगार सारखे. तुम्ही व्हिडिओ तयार करणार, त्या कशाच्या माध्यमातून ते व्हायरल करणार. फडणवीस साहेब तुम्ही ते बी केले तरी मी मराठ्यापासून तुटू शकत नाही, मी लांब जाणार आहे. तुम्ही काहीही करा, वेळ आली ना तुमच्या मुंडकावर पाय देऊन आरक्षण घेऊन पण सोडत नाही मी. आता तुम्हाला काय बदनामी करायची, काय व्हिडिओ आणायची दान मी नाही हटत. मी तुम्हाला कशाला थाटत नाही. यांना अंगावर घ्यायची गरजच नव्हती. सगळ्यात महत्वाचं ते शीप होती. आमचं लागलं होतं त्याचं. मग काय ते कुठे गेला का तर सध्या येवल्याला 15 दिवस झाले दिसणार काय. पार पातून पाडा का काय तिकडे हिमालय झोपला का, बोला काय व्हाय ना कुठे का. त्याला वाटलं सर बरं झालं तिकडे गेला ह्यो आपल्याकडे होता.
मी बळच नाही बोलत मायबाप तुम्हाला शपथ घेऊन सांगतो मी शपथ घेऊ शकतो कधीच वापरत नाही. मी कधीच बोलत त्याला अंगावर घ्यायची काहीच गरज नव्हती. ते एक डबड ते तिकडं ते याच घ्या ते जामनेरच ते म्हणते याचा लय लाड केलाय मा काय लाड केला तो मा तो काय चहा पाहिजे मला एखाद्या तो काय मला कपडे घेतले एखाद्या काय पाळणा दिला धोका देतो का तुम्हाला तो काय लाड केला मा तूच आमच्या अंतर्गत फुकट चहा पिऊन गेला आमचा त्याच्या दापातले निघले नसते ना आणखी 20 रुपयाचे आमचेच पाण्याची बाटली पिऊन गेलो. अरे राग कशाला म्हणते हे सुद्धा तुला कळत नाही. राग कळत तुम्हाला राग झालेली स्वयंपाक केलेली तिथे उखंडा होता मी दिले व्यासपीठावरून हाकून जाऊ दे माया नाही पुरात पोटात मी सांगतो तुम्हाला तिथं एक उखंडा आहे मोठा पुढं लिंबाच्या पुढं नाही का ते येशी पशी लिंब घेतला ना तुम्ही अंतरवालीला त्या लिंबापाशी उखंडा आहे मी दिले व्यासपीठावरून हाकून सगळे आलेले मंदिर मला माझ्याकडे तुमचं मन जम ते गेले म्हणले इथंच बसा एक जणांना घरी बसले ते चहा पाणी प्या तेवढ्याच गडबडीत फोन आला कोणतरी घोंबरे मामाला म्हणलं ते व्यासपीठावर खवळ म्हणे कोणाच्या घरी बसले म्हणून थोडी त्यांना आमचे लोक पळवा म्हणे पटकन बाहेर नाही ते भिड्यात काही म्हणत ते गडबडीत मोबाईल होता त्याच्या कानाला ते पळत पळत बाहेर आलं म्हणजे गडबडीत पळत नाही पण गडबडीत आलं त्याचा एक पाय गेला त्या उखांड्यात आणि त्या फुटाळाला लागून ते आलं राखतीवर ते म्हणतो काय निकाल खालून तुला राग कळा ना खालून काय निकाल राग तीन करता उगाच जत्रा 15 रुपयाचे पेट घालता येईन करते मला म्हणते लाड केला काय त्या चेडीवर कडे चलत कोंकड परगड कोंकड आणि मला म्हणतो लाड केले काय लाड केला तो माई मराठ्याला फसवलाय तू जबाबदार आहे तूच म्हणला होता सगळ्या स्वारीची अंमलबजावणी करण्याऐवजी मराठा आणि कुणबी एकट्याचा कायदा पारित करू का नाही केला आणि म्हणा आरोग्य बोलतो सन्मानाचं करायचं बोलायचं सन्मानाने असलं ना तसं वागावं लागतं तेव्हा सन्मान मिळत असतो. मराठ्यांच्या आई बहिणीला हाणायला लावलं सन्मान आणि आमच्याकडून आवाजावाची भाषा तुम्हाला पाहिजे आणि आमच्या आई बहिणीच्या डोक्याच्या चिंताड्या केल्या त्याचं काय तुम्हाला सुट्टे नाही. आता तर मी राजकारणात नाही या नारायणगडावरून सांगतो आपण राज्यात एकही उमेदवार दिलेला नाही. काय काय तिकडेच सांगत मी बोळा मी तुम्हाला सांगतो मी साधा माणूस काही काय म्हणतात मला कानात सांगितलं त्याचं कान पडत फोडतो इकडे येईल तू काय कानात सांगितलं तुला ते म्हणतात मला कानात सांगितलं तू राह बरोबर आहे मराठी झाले कन्फ्युज. मी काल तिकडे गेलो होतो त्यावर तिकडे लोक म्हणले सांगा आमच्या लग्नात सांगा तुम्ही खरंच दिलाय कारण म्हणलं नाही दिलं काय पडतोय मनानेच काही राहणार तिकडे उमेदवार दिलेला नाही. या आंदोलनाचा कोणी फायदा घेऊ नका मला माझ्या मराठा समाजाचे लेकरं मोठे करायचे हे लेकरं मोठे होऊ द्या तुम्ही एकटे मोठे होता ना यांचं वाटोळ करू नका. एक उमेदवार दिलेला नाही आपण कुठं कोणी त्या आंदोलनाचं नाव घेऊ नका मा फोटो टाकू नका मत फोटो पक्षात टाकला म्हणते तो आणि ते टाकला का घालला बरं का काही नाटक करतात राहू यांना बेकार कार्यक्रम आहे. बरं माझ्या फोटोमुळे काय मी काय एखादा काय देव नाही त्याच्यामुळे माझं गोरगरिबाचं आंदोलन मोडून म्हणून कोणीच ते काही वापरू नका. तुम्ही तिकडे निवडून या नाही तर पाडा पडा काही करा आणि मराठी बरोबर कार्यक्रम करते ह्यापर्यंत नुसतं मजा बघा बरोबर कार्यक्रम लावा सोडूच नका. ये जर सगळ्या स्वारीची अंमलबजावणी नाही दिली मग पुढचा आपलाच आहे बघा नंबर मग सगळ्या जातीने एकत्र यायचं मग पुढच्या वेळेस नाही माग पुढच्या वेळेस होऊन द्या जाऊन द्या घरी यांना सगळ्यांना आणि कस काय प्रचाराला येतात मग त्या टायमाला आपलाच उमेदवार उभा राहणार आहे ना काय आपल्या गावात त्यांचं आपल्या गावात काहीच नाही पुढं बरं का नाही म्हणताना आता म्हणले हा लय जोडी तर कोंकडची कोंकड मी एक आता मध्ये बोलता बोलता बोललो म्हणलं आमक्या चांगलं काम केलं त्याच्यात दोघांचं आडनाव सारखं चालू त्यांनी ते पुढचं नाव त्याचं कट केलं त्याचं आडनावच घेतलं मागे दिला व्हिडिओ व्हायरल करून ते म्हणले ते मी माझ्या पाठीशी खतरनाक कार्य करताय बघा कार्य इतके डोकं लावतं टेन्शन त्याचं नाव काढून टाकलं त्याने फक्त पुढचं आडनाव घेतलं त्याचं त्याला व्हायरल करून सगळीकडे म्हणजे तुम्ही समाज अडचणी देणं असं करू नका. मी खरं सांगतो मला लय जीवाची बाजी लावून माझी जात एकत्र केली माझी जात आता फुटून देऊ नका काही करून फुटून देऊ नका. तुमच्या राजकीय स्वार्थासाठी अजिबात नाही आणि विरोध केला कुणी तरच विरोध करा बळच उगा विरोध करून अंगावर कोणाला घेऊ नका काही गरज नाही. एखाद्या विरोध केला ना त्याच्या दारात जाऊन त्याच्या मनगटाला लावायची ताकद आपल्या काय घाबरायचं काम नाही कोणाला पण बळच नाही. आपल्याला आता मूळ विषयाकडे आपण सरकारने आपली फसवणूक केली सगळ्या स्वारीची अंमलबजावणी
आणि मराठा आणि कुणबी एक असले, दोनही विषय पाहिजे. गुन्हे मागा घेऊ एकही घेतलं नाही. हैदराबादचं गॅजेट घेऊ घेतलं नाही. बॉम्बे गव्हर्नमेंटचं घेऊ नाही घेतलं. सातारा संस्थांचं नाही घेतलं. 1901 ची जनगणना नाही घेतली. 1881 ची जनगणना नाही घेतली. हे सगळं घेऊ म्हणले. शिंदे समितीला मुदतवाढ दिली. शिंदे समिती काम करती, जे करती ती करतीच, परंतु खालचे अधिकारी प्रमाणपत्र मुख्यमंत्री साहेब आणि गृहमंत्री साहेब देत नाहीये. ते तातडीनं द्यायचे सांगा. उद्यापासून खोटे गुन्हे दाखल करायला सुरुवात आहे. फडणवीस साहेब ते आता तरी थांबवायला लावा. विनाकारण लोकांना त्रास दिला जातो. आत्महत्या ज्या बांधवांच्या झाल्यात त्यांच्या नोकऱ्याच्या बऱ्याच जणांच्या ऑर्डर मुद्दाम ठेवल्या. त्यांचा निधी मुद्दाम दाबून ठेवलाय, मुद्दाम. आणि आमच्यावर जर तुम्ही असे गुन्हे दाखल करताय तर फडणवीस साहेब सरकारवर सुद्धा 302चे गुन्हे दाखल करा. कारण आमच्या 350 ते 400 पोरांच्या बलिदान या आरक्षणासाठी गेले, तुमच्याच मुळे गेले. याला दुसरा कोणी जबाबदार नाही. आपले हे काम सरकारने केले नाही म्हणून पुन्हा एकदा आपण आंतरवालीला 1 ते 1.5 करोड मराठी एकत्र आले होते. आता राज्यातला 6 करोड मराठी एकत्र आहे. एकही राज्यातला मराठा यावेळेस घरी राहणार नाही, एक सुद्धा. एवढी चीड निर्माण झाली यासाठी नेमल्यामुळं, महिलांवरती खोटे गुन्हे दाखल केल्यामुळं, मराठ्यांचे आरक्षणाचा प्रश्न न सोडवल्याबद्दल ते 10% आता आरक्षण दिले. याच्यामुळे पोरांना पोलीस भरती जाता येणार. सारथीचे कालपासूनचा प्रश्न मी MD ला सांगतोय. काल चंद्रकांत दादांना सुद्धा सांगितलं. बरं झालं माझ्या ध्यानात आला, आता पुन्हा सुरू झालं. काल चंद्रकांत दादांना मी फोन केला. त्यांना सांगितलंय सारथीच्या पोरांना जे तुम्ही त्यांना 3 महिने वाढून दिले. JR तुम्ही काढलाय, मी नाही. ज्यावेळेस सारथीचा तुम्हाला 3 महिने वेळ वाढून द्यायचा होता, 8 महिन्याच्या ऐवजी 11 महिने करायचे होते, त्यावेळेस तुम्ही असं सांगितलं की आपण सगळ्याच जाती धर्माला करू. आणि म्हणलं हो, तुम्ही केलं. त्यांना तसंच लागू ठेवलं. आपल्या पोरांना त्या 3 महिन्याचा फायदा होत नाहीये. अभ्यासक्रम 8 महिन्यात त्यांचा पूर्ण झाला नाही. काल जवळपास 1500 पोर आंतरवालीला आले होते. त्यांना फोन करून सांगितलं तर त्यांचं उत्तर काय होतं माहितीये का? मुख्यमंत्री पॉझिटिव्ह आहेत म्हणे, त्यांना सांगा. मग तुम्ही काय मुख्यमंत्री संपायला निघालात का काय? तुम्हाला काम सांगितलं की तुम्ही त्यांचं नाव दाखवलं, त्यांना काम सांगितलं का ते म्हणतात गृहमंत्री पॉझिटिव्ह. काय मिळेल येऊ नेमका? म्हणजे हे मराठ्यांना येड्यात करायची भूमिका आहे का? आणि आमचे पोरं संपवायचे ते कोर्सेस MP. आणि तुम्ही त्यांना सांगता मुख्यमंत्री पॉझिटिव्ह आहेत, आणि तुम्ही त्यांना सांगता मुख्यमंत्री पॉझिटिव्ह आहेत, पण तरी मी प्रयत्न करून बघतो. उपसमितीचा अध्यक्ष कोण आहे? तुम्ही. कशाला नेमले ते? रद्द करून टाकायचे, काढा ते सगळे उपसमितीचा अध्यक्ष द्या फेकून बाजूला. मुख्यमंत्र्यांनी हे का हटवायला पाहिजे? हे सगळं उपसमिती जर मराठ्यांच्या कामाला येणार असली तर उपसमिती नसली पाहिजे, अध्यक्ष पण नसला पाहिजे. जिथं कामच मराठ्यांचा होत नाही ती उपसमिती कशासाठी? मग तुम्हाला लाल दिवे गाडीला लावायला उपसमितीला अधिकार आहे. बरं, MD काय सांगणार? सरकार करत नाही. आम्हाला एवढ्या तर आकले आहेत ना. सारथी स्वायत्त संस्था आहे, तिला आचारसंहितेचा प्रॉब्लेम नाही, कोणाचाच प्रॉब्लेम नाही. तुम्ही असे चाळे सांगणार इकडं, पुन्हा म्हणणार आम्ही सारथीतून मराठ्यांना हे दिलं. गृहमंत्री पूर्ण लावणार मराठवाड्यात. मराठ्यांना काय दिलं? काय दिलं? आणखी नाही पोरं आंदोलन करते ते सारथीचे. ही कालचा पुन्हा प्रश्न उभा राहिला 10%चा. या भरती त्या पोरांना 10%चा उपयोग करून घेता येत नाही. कशाला काढली भरती? ती भरती सुद्धा रद्द करून टाका. तुमचे मनमानी चालवायला लागला. मतावर मराठ्यांचं निवडून यायचं, सत्ता चालवायची आणि मराठ्यांच्याच विरोधात काम करायचं. सावध व्हा. तुमच्या पायाला हात लावून सांगतो, राजकारणी 2 महिने करू नका. आरक्षण विसरू देऊ नका. रक्तात आरक्षण द्या, लेकरं मोठे होतील. मग आरक्षण तुम्हाला काय राजकारण करायचं ते करा. हे मराठी तुम्हाला पुन्हा डोक्यात घेऊन नसतील. सध्या डोकं लावू नका. एकजूट कायम ठेवा. गावं जेव्हा पिंजून काढा. 6 करोड मराठा एकत्र येणार आहे. आपलं असं ठरलंय किंवा सगळ्यात अगोदर नारायणगडाच्या अध्यक्षासह सगळ्या विश्वस्ताच्या वतीनं नारायणगडावरती ती कार्यक्रम घ्यायचा 900 करोड ठरलाय. हे सगळ्याला मान्य आहे का?
मोकळ्या मनाने सगळेजण मला हात वर करून सांगा, 900 एकरवर होणारा कार्यक्रम हा नारायणगडलाच घ्यायचा का? कारण इथं 900 प्लस 2-2.5 हजार हेक्टर आजूबाजूला आहे, चारही बाजूने, म्हणजे पार्किंगची अडचण येणार नाही. घ्यायचं फायनल ठरलं. आता तारीख कोणती ठरवायची? आपल्याला वेळ बी पाहिजे तयारीला. जूनच्या पहिल्या आठवड्यात, म्हणजे हे 2 महिने ते तिकडे त्यांचं डबडवायचे ते आपला चालून द्यायचा डांगा इकडे तयारीचा. कारण 2 महिने तयारीला वाचलेच पाहिजेत, 1 महिना किंवा 2 महिने तयारीला. कारण तुम्हाला लहान नाहीये तयारी, आम्हाला अंतरवालीचा अनुभव सभेच 20 किलोमीटरवर काही केलं तरी ते रेकॉर्ड नाही तुटू शकत. चारही बाजूने 20-20 किलोमीटर लोक होते. काय हाल झाले, तिथं काय लागणार आहे सगळी व्यवस्था करायला लागणार. इथं सगळी जागा आहे, इथल्या सगळ्या परवानग्या त्या बीड जिल्ह्यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे. कारण महाराष्ट्रातून समाज येणार आहे, तुम्हाला सेवा करायची मायबापाची संधी आहे. राज्यातला मायबाप एकत्र आहे. आपण इथं तर आहेच, इथं चारही बाजूला लोक बसणार आहेत. चारही बाजूला गडावरती एकही गाडी वरती आणता येणार नाही. नीट निवेदन लक्षात राहू दे. सगळी पार्किंग गडाच्या पायथ्याला करावं लागणार आहे. आसपासच्या गावात वर माणसं बसणार नाहीत, चारही बाजूला माणसं बसणार आहेत. म्हणजे इकडची पण पूर्ण बाजू, इकडं काय 1000 एकर असेल तिकडं सुद्धा, इकडं 800-900 एकर इकडं, इकडच्याही बाजूला आणि पाठीमागच्याही बाजूला सगळ्या दगडावर तो माणूस ते मराठी आणि मराठीच दिसणार आहेत. त्यामुळे पाहिजे जेवढे गाव आहेत तेवढे शिवार सगळे पार्किंगला लागणार. ही रस्ता राजुरी पर्यंत 200 फुटावर मीटरवर तुम्हाला मोठमोठाले फोकस लावणे. म्हणजे कोणाला रात्री बाहेर निघताना किंवा दिवसा बाहेर निघताना पार्किंग मधून मोबाईलची बॅटरी सुद्धा लावायची गरज नाही पडली पाहिजे, इतका उजेड ठेवावा लागणार. कारण माता मावल्या येणार आहेत, ही सगळी सुविधा बघून ते येणार आहेत, मग घाबरणार नाहीये. प्रत्येक 200 मीटरवर पाण्याचा टँकर ठेवू नये तुम्हाला. प्रति 200 मीटरवर 200 मीटरवर दवाखाना. कारण इथं 500 बेडचं आयसीयूचं हॉस्पिटल बनणार आहे एक 6 दिवसासाठी. डॉक्टर पण आले, ती सगळी टीम त्यांची जोडणार आहेत. म्हणजे एखाद्या पेशंटला किंवा एखाद्या आपल्या व्यक्ती जर इथं काही झालंच, त्याला पुण्याला जरी न्यायची वेळ आली दवाखान्यात तरी न्यायची गरज नाही पडणार, इथंच नीट होणार. एवढे मोठमोठाले मशीन इथं जाणार आहे. कारण अंतरवालीचा सगळा अनुभव आपल्याला इथं वापरायचा. इकडच्या बाजूला पाडळ शिंगेच्या हवेपर्यंत, म्हणजे त्या काजाळ्याच्या येशी पर्यंत तुम्हाला 200 मीटरवरच इथून तिथून फोकस लावून आहे. 3 गोष्टी करणं फोकस खाली. पाणी, तिथं टँकर, तिथं दवाखाना आणि जेवणाचं. लाइटिंग या शिवापासून त्या शिवापर्यंत लोकांनी गावाने टाकायचं. त्याच गावाला तयारी करायची, म्हणजे भार कोणावर येणार नाही. इकडच्या बाजूला सुद्धा करायला 4ही बाजू रस्ते. सोलापूर धुळे हवेला इथं सुद्धा तुम्हाला तेच करावं लागणार. कारण इथं 4ही बाजूला हॉस्पिटल राहणार. या बाजूला आणि तिकडच्या बाजूला. त्यांची आपली तारीख आणि ठिकाण डिक्लेअर झाल्याच्या नंतर ती सगळी यंत्रणा इथं बघायला येणार आहे, त्यांना कुठं कुठं काय टाकायचं. पण विश्वस्तासह सगळ्यांना तुटून पडावं लागणार. एकालाही मागं राखा येणार नाही. तुम्ही म्हणताल ते पोराचं हे समाजाचं आहे, तुम्ही तिकडे बघा, ते जमणार नाही. तुम्हाला एक जीवन सगळ्यांना तुटून पडून हे काम करावं लागणार. व्यासपीठावरती फक्त महाराज राहतील. छत्रपती शिवाजी महाराजांचा, जिजाऊंचा, संभाजीराजांचाच पुतळा राहणार, बाकी कोणी राहणार नाही. आज स्पष्ट सगळं, बाकी काहीच राहणार. आणि मीडियाला कोणीच बाईट देणार, कोणीच. त्या बाईट मुळे असा घोळ होतो. तेव्हा बोलला ना, मी काय कमी मला बोलायचं झालं सुरू. समजून घ्या त्याचा उद्देश. कालच खेळ पांगेला उचित तुम्ही पांगेलाय का नाही, उचित पांगून दिला. कोण हजर राहणार कोण नाही काही ठरलंच नाही. तुम्ही आधीच कसं सांगायला लागले कोण हजर राहणार. हे बघा, आपण जात म्हणून काम करू. मी जात म्हणून काम करतोय का नाही?
पुढं कमी पडलं तुमच्या इमानदारीला, तुम्हाला मान खाली होईना असं एक तरी 7 महिन्यात वागलो का? मग मी त्यात काय आपल्यात जर फूट पडणार असली तर नको ती गोष्ट. आता उमेदवारी सारखा खेळ होईल, काही नको, परिपूर्ण तयारी पाहिजे. जर सरकारने सगळ्या सोयीची अंमलबजावणी नाही दिली, पुढची विधानसभा ठोकलीत म्हणून समजायचं. आतापासूनच तयारीला लागायचं, तयारीला आजपासूनच. मग झालं गोरगरिबाची पोरं म्हणला द्यायचा, परत म्हणतात स्वार्थी. मला कसल्या ग्रामपंचायतला सुद्धा उभा राहायचं. सगळं काय होईल ते तुमच्यासाठी, तुमचे लेकरं मोठं होण्यासाठी. आणि देणारे बना तुम्ही, एवढंच स्वप्न आहे. सगळ्या जाती धर्माचे एकत्र या आणि आपण आपला न्याय घेऊन मोकळे व्हा. यांच्या मार्गावर पळायचे काय गरज नाही. आता त्यांचं दुकान निघलं होतं उमेदवार करायचं म्हणजे. आपल्याला पोट्टे बेकार येत राहो, 2-2, 5-5 हजार फॉर्म भरायचे म्हणजे. फुल टेन्शन मला त्यांच्या फोनवरून. तुम्हाला काय माहिती, मला फोन येते ते म्हणते होय फॉर्म भरणार आहे का तुम्ही? मला माहिती, त्याला विचारते कोण भरणार आहे. त्याला किर करून टाकलं होतं डोकं त्यांनी. आणि तुम्ही 5-5 हजार फॉर्म भरले हो, तुम्हाला काय चिन्ह द्यायचं रे? कांदा, बटाटो, टोमॅटो, गोटे गाठे काय देतो, काय डोकं लावतो तो भरायचाच नाही. त्याच्यात मी म्हणलं आता एक फॉर्म भरायचा, सगळे कोमात गेले. पुण्या हे म्हणते महायुती हसती बरं का. महायुती मध्ये लय भारी झालं, त्याने अपक्ष उभा केल्यामुळं त्यांचे पडते. ते काय म्हणते लय भारी झालं, त्यांचे पडते बरं. आणि हे निरोप मायाकडे, हे म्हणतात त्याचे पडते ना, ते म्हणते त्याचे पडते. बरं तो भ्याला नाही ना तुम्ही आम्ही अपक्षाला, मग तुम्ही तिकीट डिक्लेअर केले का? तुम्ही आमच्या अपक्षाला भेटले नाही ना, तिकीट कम नाही डिक्लेअर केले. ते म्हणते ते कसं देतं बघून दे, त्याला मग करेल ते जे देईल त्याच्यापेक्षा भारी द्यावा लागेल ना. आता नको आपला. आणि आता आपण कॅन्सल केलं, आता फुल लोड मध्ये गेले ते म्हणजे. आता तर मराठी मोकळे राहिले, कुंकड हाते शिकले. आता कोण पुढे तो मेळ लागा ना. पहिल्यांदा आपलं मतदान फिक्स झालं असतं, याला तेवढं याला तेवढं, आपल्या पक्षाला तेवढं. आता ते म्हणते मधला जे गठ्ठा आहे आता मताला शिव चिकडून जाईल, त्याचा कार्यक्रमच झाला मध्ये झाला. म्हणजे उलट आता मराठी मोकळे, फक्त डोकं ठिकाणावर ठेवा, मस्त पैकी मजा बघायची आता यायची. आणि टायमाला असा कार्यक्रम दाखवायचा, मुलंच झाले पाहिजे. करेक्ट कार्यक्रम करतो म्हणजे कार्यक्रमच वाजला पाहिजे. लेकर डोक्यात ठेवा, आई बहिणीचे ओळ विसरू नका, कधीच विसरू नका. शांत डोक्याने काम करा. तुम्हाला वेळ आता मजा बघायची. एका नाही सभेला जायचं नाही त्यांच्या, एका मराठ्याने त्यांच्या गाडी जवळ बी जायचं नाही. त्यांना करमतच नाही माणसं जवळ नसते. ते वळक्यात येते, आपल्या वळक्यात आला का आपण असं लोटी जायचं. लोटाला पक्के दादा मी गर्दीत बघतो, अरे बाप मागच्या जर पुढे यायचं असं ना, असं हुंदडीत येतो का देवा सांगितलं. मला खूप राहतो म्हणतो, अरे तुमच्या पोतच यायचं होतं. मला वाटलं तुम्ही नाहीत का मग. लोटायच्या कामाला कच्चा नाहीत मराठी. मला ओरगडीत येत, मयच फोटो काढीत येत, मलाच घोडे लावतात परत. 9च्या पुढचा एक प्रोग्राम बंद करा, तुमच्या पाय पडतो. 9च्या पुढचा प्रोग्राम लवकर बंद करा. 9च्या पुढचा प्रोग्राम कळाला का नाही. पाणी टाकू नका, कसत नको, तुमच्या पाय पडतो. नाही शपथ सांगतो तुम्हाला, असे लोटी देत मला. अरे 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 लय हाल होते, भयानक. पाय तोडीत येत, काही तोडीत येत, गळ्यात हात टाकीतो, नवड दाबिल्यासारखा करतो, तरी सोडित नाही. मी म्हणलं सोड ना आता, 2-4 फोटो काढेत, थांब ना, मला थोडं का दम निघा ना. काय इतके टाकलेले असते, दारू सोडा, इतकी जात सुधरण आपली भयानक. व्यसनापासून लांब आपले लोक, लय सुधरू आपण लय. असे पोरं आता आरक्षण मिळाल्यापासून आपली जात खुशी. गावं निघायला लागलेत बापाव, गावाची गावं. तुमचं निघाले का नाही? आता कशी खुश दिसायला लागली. पण आरक्षण मिळालं लढायला बरोबर का नाही. तुम्हाला भागला आपलं, तुमच्या जेवण करतोय मी, नाही तुम्ही माझं आपलं भागलं जाऊन तिकडं. मला असं कुठं घेते पोलीस एकट्याला. तुम्ही सगळेजण ये जात आवडतो आणि एकमेकाच्या मध्ये जायचं शिका. व्यसनापासून लवकर लांब जा. आरक्षण मिळतंय हे काय करत नाही, यांच्यापासून फक्त लांब राहा. आपण आपल्या घरात बसल्यावर काय ताण आहे का? तुम्हाला करमत नाही त्यांच्याकडे गेल्याशिवाय? काहीच करू नका, बिंदास घरी राहा. कोणाच्या प्रचाराला जायचं नाही, सभेला जायचं नाही, काय नाही, निवांत बसायचं.
आता आम्हाला काय करायचं ते करायचं, आता नाही फिरायचं. आणि त्यांना नाही करमाला ना, त्यांचा जीवच तुम्हाला सांगतो सत्य, त्यांचा जीव कळाला आपल्याला कशा द्या. आपला जीव आपल्या लेकरात आणि त्यांचा जीव त्यांच्या सत्यते लेकरात नाही. सतत कार्यक्रम करून टाकायचा पुढे यांचा, सगळे घरी जाऊ द्या, काय फरक नाही पडत. मी तर सगळे गणित जोडतो, मला जोडता यायला लागले आता. मग कवर बसून मी बी आता मी बी मला गणित जोडायला लागलं. कोणाला जवळ धरायचं, कोणाला पाडायचं, कोणाचं मतदान किती आहे. आणि मला हे शिकेलं त्यांच्यामुळे, फडणवीस साहेबांमुळे शिकलोय मी. ते मला दुसऱ्या नसते आणल्यात, मी याला फरक पडत नव्हतं. मान आरसकरणाचा विषय होता, त्याने असं शिकेलंय मला. आंतरवालीच माहित झालं, लिंगायत समाजाची जात ही 4 नंबरला आहे मतदानावर, 4 नंबरला. ते बी आपल्याच आहेत. मग आता 12 बलुतेदार बी आपल्याच आहेत सगळे. तुम्ही लोडच नाही घेऊ, मला यायला लागलं जुळीत होते हळूहळू. आता मी बरोबर कार्यक्रम दाखवतो याला. नाही तर मग येणे सगळ्या स्वारीचं अंमलबजावणी द्यायचं, मोकळं व्हायचं. आपल्याला राजकारणाचं देणं घेणं नाही. जाहीर सांगतो गडावरून, राजकारण माझा मार्ग नाही. फुल तयारी करायला लागेल आपल्या आता या कार्यक्रमाची. आता 6 महिने आपण बांधणी करू. दिलं तर ठीक, दिलं तर मग हिसकटलं बरं का कधी. हा ते मी सांगतो, दिलं तर हिसकटलं, नाही दिलं तर तयार राहा. कुणी एक द्यायचा दगड असताना काय होत तुम्हाला, काय करायचं मीच पाहिजे, काय पाहिजे तू, तसलं नाही. आपण एक दिला ना सगळ्यात तुटून पडायचं. सगळ्या जाती धर्माला तेच सांगणार मी त्या टायमाला. तुमचा उभा केला तरी आम्ही मराठ्याचा म्हणूनच काम करणार, आणि आमचा उभा केला तरी तुम्ही तुमच्या जातीचा म्हणूनच काम करायचं. आणि 100% यावेळेस मतदान करा बरं मराठी, कुणाला करा म्हणलो नाही मी. माता मावल्यासह सगळे बाहेर पडा, 100% मतदान झालं पाहिजे. ही देशातली पहिली घटना पाहिजे, मराठी 100% मतदान केलं. बटनच खाली गेलं पाहिजे, वरच नाही आलं पाहिजे. इतकं खपा खप दाबा त्याला. आता उमेदवार पाहिजे होते असे झोडे असते नाही, पण आता ते हुकला नाही सगळा, बटनच सापडून दिलं नसतं याला कुठची गेली. आणि असे पळाले असते. मी बघितला नाचशिष्टील होतो मी आता. मला आता आपण उमेदवार कॅन्सल केले, मुली दिली काही नाराज आहे का बाबा, गाड्यावर आगा मोळ पडायसारखंच पडायचं लोकांना. कारण मी मुलगा म्हणून काम करतो, लोक माझ्यावरचं प्रेम नाही कमी होऊ देत. कसलं तुम्हाला खरं सांगतो मी. मला हे म्हणले, नानाही म्हणले 2-4 बाऱ्या, दादाही म्हणले. मग पोरग 5 दिवस झाला ऍडमिट शिरेशी, तरी नाही गेलो संभाजीनगरला. कारण मला तुमच्या पुढं काही सुचतच नाही, तुम्हाला माया कमी केलेली नाही, मी नाही हटत. तुम्ही काळजीच करू नका. पण ते आता उमेदवार पाहिजे होते आपले, तुम्हाला सांगतो असं यंत्र जोडील होतं मे बी डेंजर, पण तयारी नव्हती आपल्याकडे तेवढी. कारण ह्या अचानक घोषणा झाली होती, आणि ही निवडणूक समोरसारखी खूप मोठी, ती आपल्या टप्प्यात राहते. गाव माहिती आहे आपल्या, कोणाचा पाहुणा कोणाचा आहे, कोणाला संध्याकाळी काय लागत आहे सगळं माहिती आहे. त्याच्यामुळे मग ते संध्याकाळी काय म्हणजे ताबडतोब लगेच वेगळा अर्थ काढते ती. म्हणजे आपल्याला सगळं माहित असतं, कोणता माणूस संध्याकाळी घरी येतो बा ड्युटी होऊन, असं म्हणायचं होतं मला. ते सगळं आपल्याला आपले माहिती आहे. आपण बरोबर राईट कार्यक्रम दाखवू. गाव आपलं हे, इतर जाती धर्माचे लोक आपले, त्यांचाही उमेदवार द्यायचे, आपले द्यायचे नाही. तुम्हाला सगळेच आपले द्या. तुम्हाला आज खरं सांगतो मी, 92 मतदारसंघावर प्युअर मराठ्यांचं वर्चस्व आहे, प्युअर मराठ्यांचं. 92 मतदारसंघ असे ते सगळे जरी एकीकडे झाले तरी नुसत्या मराठ्यांच्या मतदानावर आमदार होऊ शकतो, नुसत्या मराठ्याचं. आणि सगळ्या जाती धर्माचे एकत्र आले तरी 160 आपलेच. हा, आणि मग बाकीचे त्यांचे जे राहते तर मग त्यांनी कसे वाढलेले राहिलेले, अरे बोला ना, कसे वाढलेले राहिलेले. मग आपल्याकडे येईल त्या टायमाला आपण अशी का लावू, जमत नाही का तुम्हाला, जमत ना मला पागालाच काढता का तुम्ही. हा, गोरगरिबाचे पोरं जेलला टाकायला लागला. तुमच्या लेकरात नाही का तुम्हाला ते लेकर दिसत. हा बघ, आपल्याला पर्याय नाही देणारा बनण्याशिवाय. आता मूळ विषय आतापासून तयारीला लागा, त्यावी पुढे सोडू नये तिकडे काय होऊ. आरक्षण मिळालं तर राजकारण माझा मार्ग नाही, मी ते बंद करून टाकेल. किंवा शब्द आहे गडावरच माझा. आता आपली याच गडावर घ्यायचंय, तयारीला लागायचं. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.